गेल्या काही दिवस माझ्या खांद्याला एक छोटीशी मला आता शस्त्रक्रिया म्हणायचं प्रोसिजर करावी लागली. त्यामुळे बेसिक व्यायाम बंद असल्यामुळे काही बँग्सवरचे आणि योगासनाचे आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करते. 2 कप चहा आवडतो तो पिते. यावेळेला 2009 सालानंतर पहिल्यांदाच असं आहे की तुम्ही परळीमधनं आमदारकीच्या उमेदवार म्हणून उभ्या नाही आहात. काही वेगळं वाटतं? तर मी पब्लिकमध्ये शिरले की माझं फोकस टोटली वेगळं असतं. तुम्ही जेव्हा सुरुवातीला काम करायचे तर रात्रभर काम चालायचं आणि त्यामुळे ती परिस्थिती वेगळी होती. तर सांगू, माझ्या जीवनामध्ये इतक्या घटना घडल्यात गेल्या 10 वर्षात स्पेशल. भाजपच्या आणि महायुतीच्या स्टार प्रचारक पंकजाताई आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. थँक्यू ज्ञानदा. स्टार प्रचारक आहात, दिवसाची सुरुवात होते कशी? खरं तर दिवसाची सुरुवात दररोज वेगळी असते. काय असं फिक्स रुटीन अजून तरी मला लाभलेलं नाही. पण गेल्या काही दिवस माझ्या खांद्याला एक छोटीशी मला आता शस्त्रक्रिया म्हणायचं प्रोसिजर करावी लागली. त्यामुळे बेसिक व्यायाम बंद असल्यामुळे काही बँग्सवरचे आणि योगासनाचे आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करते. उठल्याबरोबर ते करावेच लागतात मला. आणि ते केल्यानंतर खूप 2-3 कप चहा आवडतो तो पिते. त्या 2-3 कप चहामध्ये अनेक महत्वाचे फोन कॉल्स दिवसभरातले मी पार पाडते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी रूमच्या बाहेर येते तेव्हा माझं 70-80% काम मी करून येते. कारण एकदा मी पब्लिकमध्ये शिरले की माझं फोकस टोटली वेगळं असतं. आणि मग माझी देवपूजा आणि देवपूजा झाली की रुटीन. हे घर कायम शक्तीस्थान राहिलेलं आहे सगळ्याच लोकांसाठी, तुमच्या फॉलोअर्ससाठी, मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी. जेव्हा मुंडे साहेब स्टार प्रचारक होते तेव्हा घरातलं वातावरण कसं असायचं? घरातलं वातावरण जवळपास तसंच असायचं. आता काय झालेलं आहे की मुंडे साहेब स्टार प्रचारक असताना तेव्हा चॉपर्स वगैरे हे आता जास्त वाढलेलं आहे. तेव्हा खूप दगदगीचा प्रचार असायचा. आणि तेव्हा 10 वाजताची आचारसंहितेचं जे कडक नियम एकदम मी जेव्हा सुरुवातीला काम करायचे तर रात्रभर काम चालायचं आणि त्यामुळे ती परिस्थिती वेगळी होती. आताही जवळपास तसंच वातावरण असतं. सकाळी निघताना थोडं शांत असतं, रात्री आल्यावर रात्रभर आमचं चालू असतो कार्यक्रम. तुम्ही पहिला प्रचार कधी केला होता आणि कुणासाठी केला होता? मी पहिला प्रचार वयाच्या 16व्या वर्षी केला होता. तेव्हा आमच्या उमेदवार खासदार रजनीताई पाटील होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीनाथ मुंडे साहेब तुम्ही माझ्याबरोबर पंकजाला पाठवा. आणि मग मी त्यांच्याबरोबर गेले. 16 पूर्ण होऊन 17वंच लागलं असेल मला. आणि मी त्यांच्याबरोबर प्रचार केला होता. तेव्हा मी केज परळी मतदारसंघामध्ये त्यांच्याबरोबर फिरलेली होते. त्याच्यानंतर मग मी मुंडे साहेबांचा प्रचार केला विधानसभेचा. आणि मला वाटतं स्टार प्रचारक मी नेहमीच राहिलेली आहे. कारण तेव्हा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये स्टार प्रचारक असं बीडचे पत्रकार छापायचे. यावेळेला 2009 सालानंतर पहिल्यांदाच असं आहे की तुम्ही परळीमधनं आमदारकीच्या उमेदवार म्हणून उभ्या नाही आहात. काही वेगळं वाटतं? खरं सांगू, माझ्या जीवनामध्ये इतक्या घटना घडल्यात गेल्या 10 वर्षात स्पेशली की मला आता वेगळं वाटणं बंद झालेलं आहे. मला नक्कीच त्याची पीडा वाटते, पण ते एक्सप्रेस करण्याची यंत्रणा नाहीये माझ्याकडे कुठली. तर मला वाटतं की इथे कमळाचं फुल असायला पाहिजे होतं. मला वाटतं की हा माझ्या वडिलांचा मतदारसंघ आहे. जनसंघापासून संघाचा दिवा, गाय वासरू, नांगरदारी शेतकरी सगळं त्यांनी इथे एस्टॅब्लिश केलंय आणि इथून उगम करून सगळ्या राज्यात पक्ष वाढवलाय. माझ्याहीपेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही ते ताई मशीनवर कमळ शोधणार आहोत आणि अगदी डोळ्यात पाणी आणून ते सांगतात. तर मला ते वाटतं, पण मला असं कधी कधी माझ्याही मनाला वाटतं आपल्या बाबांचा मतदारसंघ आपण गमावला का. पण मला असं वाटतं जे मी कमावले राज्यभर तेच कदाचित साहेबांना अपेक्षित असावं. आणि ठीक आहे, आता युतीमध्ये हा मतदारसंघ योगायोगाने माझ्याच भावाकडे आहे. तर आता पूर्ण शक्तीने मी कामाला लागले आहे. हे वाक्य तुमचं खूप कार्यकर्त्यांना वेदना देणारं ठरू शकतं की माझ्या बाबांचा मतदारसंघ मी गमावला का. वेन इट कम्स टू बीजेपी, वेन इट कम्स टू मुंडे फॅमिली, परळीमध्ये तुम्ही नसणं, कमळ नसणं नक्कीच ते वेदनादायी आहे. कार्यकर्त्यांचा मी आता मेळावा घेतला. जवळपास भरपूर 5-6 हजार कार्यकर्ते होते आणि त्यांना तेच सांगितलं, डोळे बंद करा, कमळ इमॅजिन करा आणि घड्याळ दाबा. कारण आम्हाला कळवळ नाही आणि घड्याळ दाबायचं हे आमच्यासाठी एक नवीन संस्कार आहे. पण तयारी करून घेईन मी कार्यकर्त्यांची. मी नेहमीच प्रवाहाविरुद्ध स्वतः आणि कार्यकर्ते दोन्ही तयार केलेत. मला विश्वास आहे करेन.
म्हणजे ज्या घड्याळाचं बटन दाबू नका हे गेली अनेक वर्ष तुम्ही सांगत आलात, आता त्याच घड्याळाचं बटन दाबायचंय हे कार्यकर्त्यांना सांगणं किती अवघड जातं. ते घड्याळ बदलले ना आता. कसं? ते कमळाच्या बरोबर आलेलं आहे, कमळमय झालेलं आहे, त्यामुळे आता त्याच्याविषयी तेवढी अडचण येणार नाही असं मला वाटतं. खूप मनोभावी आपण पूजा केलीत आता, तर काय मागितलं या विधानसभेसाठी, काय मागितलं देवाकडे? मी देवाला एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये पाडत नाही. मी रोज मनोभावे पूजा करते, त्यांनी आपलं चित्त शांत राहतं, आपली निर्णय क्षमता. इट इज काइंड ऑफ मेडिटेशन फॉर मी. तो आपली पूजा पण खूप सुंदर असते ना, फुलं, सुगंध, धूप, दीप, अगरबत्ती. मला असं वाटतं एक मेडिटेशन आहे ते माझ्यासाठी, आणि माझा दिवस अत्यंत सक्षमपणे मी घालवावा ह्याच्यासाठी ईश्वर आशीर्वाद मला वाटतं. कारण मला असं वाटतं की मला आशीर्वाद देणारे बाबा नाहीत, आणि मला ईश्वराच्या माध्यमातून त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे मी मनोभावे पूजा करायला सुरू केले. अशात आधी नव्हते, मी देवघराकडे जात पण नव्हते. पण मला वाटतं ऍज यू ग्रो ओल्ड थोडंसं आपण रिलिजियस होतो. मनोभावे देवाला काही मागितलं नाही. काही चुकलं असेल माझ्या त्या प्रवासात अनावधानाने त्याच्याबद्दल क्षमा मागितली, आणि भविष्यात त्या चुका घडू नये आणि सक्षमपणे मी योग्यच करत राहावं, अयोग्य करू नये, ह्याच्यासाठी जे बळ लागतं ते नेहमी मी देवाकडे मागते. आजचा दिवस खूप बिझी असणार आहे प्रचाराचा. कुठे कुठे दौरा आहे आजचा? अरे बापरे, दौरा तर पीएला माहित असेल, पण मला वाटतं विदर्भात सभा आहेत. मेहकरला सभा आहे, सिंदखेड राजाला सभा आहे, आणि रिसोडला सभा आहे. त्याच्यानंतर मी लँड होईन आणि मग माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सभा आहेत. अजून एक सभा होती, पण काहीतरी कारणामुळे ती पुढे ढकललेली आहे. आपण दिवसाची सुरुवात करूया. तर भरपूर काय काय अनुभवायला मिळणार आहे आय एम शुअर या दिवसभरामध्ये. सो पाहूया.